आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूची खरं तर क्रिमिनल अँगलने चौकशी व्हावी या सगळ्या संदर्भातलं मत जे आहे ते सभागृहाच्या पटलावरती व्यक्त केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आमदार अनिल पाटील आपल्याबरोबर आहेत। अनिल पाटीलजी, रोहित पवार जे सातत्यानं अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भात खरं तर क्रिमिनल अँगलने चौकशी व्हावी या सगळ्या संदर्भातली मागणी करतात आहेत। एकीकडे ते तुमच्या पक्षाच्या नेत्यांवरती आणि आमदारांवरती देखील टीका करतात आहेत की तुमची सरकारमध्ये लायकी राहून कळते की तुमची मागणी मान्य होत नाही म्हणून अशा पद्धतीने त्यांची ही सगळी टीका आहे। नाही, आता हे रोहित पवारांच्या मनामधली एक प्रकारची ती खदखद आहे। त्यांना कुठेतरी एकीकडे दादांवर प्रेम असल्यासारखं दाखवायचं आणि दुसरीकडे विनाकारण कुठल्याही विषयाला भरकटण्याचं काम करायचं। आज मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती स्पष्टपणे आज खुलासा दिला, याच्या अगोदर खुलासा दिला, याच्या आधीही माझ्यासारखा माणूस माझ्यावर जबाबदारी होती त्या दृष्टिकोनातून मला जितकं कळत होतं ते आम्ही अनेक वेळा ते मांडण्याचा प्रयत्न केला। AIBचा रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत CBIकडे हे हस्तांतरित करू शकत नाही याचा स्पष्टपणे नकार CBIने सुद्धा याच्यापूर्वी दिलेला आहे। राहिला प्रश्न आमदारांच्या लायकीच्या बाबतीत काढण्या इतके रोहित पवार अजून मोठे झालेले नाही आहे। त्यांच्या जीवावर त्यांच्या 10 पैकी त्यांच्या पक्षात निवडलेले 10 आमदार हे तरी त्यांच्या सोबत आहेत का हे त्यांनी तपासून बघितलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, रोहित पवारांनी आमच्या आमदारांवरती बोलण्यापेक्षा त्यांच्या जीवनामध्ये एखादा आमदार निवडून आणला तर बरं होईल। एवढे मोठे रोहित पवार झालेले नाही आहेत की आमची लायकी ते काढतील असं, कारण सत्तेत राहून रोहित पवारांच्या बळावर आमचा एकही आमदार यापूर्वी निवडलेला नाही आहे आणि आत्ताही निवडलेलं नाही। सरकारमध्ये बसून काय भजी तळतात आहेत का, लायकी तुमची लायकी आहे का, अशा पद्धतीनं बोलणं हे कितपत योग्य आहे? अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भात म्हणजे मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यासाठी तुमच्याकडनं CBI इन्क्वायरीचं पत्र गेलं, मग त्याच्यानंतर ते काय झालं, तुम्ही वारंवार पाठपुरावा केला का, अशा पद्धतीचे देखील सवाल रोहित पवार समोर उपस्थित करतात। नाही, रोहित पवारांना सांगून आम्ही कुठल्या गोष्टीचा पाठपुरावा करू याची आम्हाला काही आवश्यकता वाटत नाही। कारण रोहित पवार ज्या पद्धतीने आज त्या दादांच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये वारंवार मागणी करतायत, वेगवेगळे मुद्दे उपस्थित करतायत, आम्ही कधी केलेले नाहीत। आमच्या सगळ्या आमदारांनी आमच्या सगळ्या नेत्यांनी याच्या बाबतीमध्ये वारंवार मागणी केलेली आहे। आणि सरकार जर का पॉझिटिव्ह आपल्याला दिसत असेल, सरकारचा ट्रॅक बरोबर असेल, गुन्हेगार हा सुटला नको पाहिजे, गुन्हेगार जर का असेल तर त्याच्यावर योग्य पद्धतीने कसणी बांधली गेली पाहिजे, अशा पद्धतीची सरकारची जर का पावलं असतील तर मग आपण विनाकारण डबुकोड्या तोडायच्या आणि कुठेतरी वाराला लाथा मारत बसायचे हे धंदे करण्यापेक्षा दादांच्या याच्यामध्ये गुन्हेगार कोण आहे तो सापडला पाहिजे, ही भूमिका आमची आहे। परंतु राजकारण होतंय का या सगळ्या संदर्भात? कारण की वारंवार तुमच्या पक्षावरती, तुमच्या प्रमुख नेत्यांवरती, तुमच्यावरती असे वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात आहेत रोहित पवारांकडनं। रोहित पवारांच्याकडनं या सगळ्या अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भात कुठेतरी राजकारण होतं। फक्त आणि फक्त रोहित पवार अजितदादांच्या मृत्यूच्या कारणामुळे राजकारण करतायत। एवढं अजितदादांवर प्रेम होतं तर ज्या वेळेला अजितदादा हयात होते तर तुमची लँग्वेज काय होती, अजितदादांविषयी मत काय होतं, अजितदादांच्या भूमिकेविषयी तुमची काय प्रतिक्रिया होती, हे सगळं आम्ही बघितलेलं आहे। त्यामुळे रोहित पवारांचं प्रेम खरं आहे का खोटं आहे हे म्हणण्यापेक्षा रोहित पवार त्यांच्या घरातले पवार कुटुंबातले आहेत म्हणून कदाचित बोलू शकत असतील। आमच्यासारख्यांचा दूरपर्यंत संबंध नाही। असे असंख्य कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रामध्ये की ते दादांवर प्रेम करतात, दादांच्या कुटुंबावर प्रेम करतात। आमचं काही नातं होतं नव्हतं अजितदादांबरोबर, तरीसुद्धा आम्ही इमाने इतबारे दादांनी घेतलेली भूमिका याच्यामागे ठाम होतो, राहिलो आणि भविष्यात सुद्धा राहणार। तर धन्यवाद अनिल पाटीलजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। रोहित पवार अजित पवारांच्या मृत्यूचं राजकारण करतात आहेत अशा पद्धतीचं मत जे आहे ते आमदार अनिल पाटील यांच्याकडनं व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, अक्षय मंकणे, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।